नमस्कार, मी नितीन महाजन. माझं मूळ गाव खानदेशातलं अमळनेर. 2006ला मी पुण्यात आलो कामानिमित्त आणि पुणेकरच होऊन गेलो. बरेच वर्ष बांधकाम व्यावसायिक यामध्ये लायझनिंग हेड म्हणून काम बघतोय. सनिकेत बिल्डर म्हणून एक फर्म आहे. त्याचे खूप मोठे काही प्रोजेक्ट आज पुण्यामध्ये चालले. लायझनिंग हेड म्हणून मी काम बघतो. नंतर पुण्यात आल्यावर बऱ्याच सामाजिक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सोबत माझं कार्य खूप वाढलंय आणि माझ्याकडे आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक म्हणून दायित्व. केशव शंखनाथ पथक हे पथक स्थापन करण्यामागे एक मोटिव्ह असा आहे की आमचं कुटुंबही धार्मिक आहे आणि त्याच्यातनंच आपल्या सगळ्या धार्मिक कार्यामध्ये आपण जेव्हा पवित्र असं काहीतरी काम करत असतो, म्हणजे ते मठमंदिरांचा असेल किंवा कुठला उत्सव आणि सण असेल, तर आपल्याकडे हिंदू परंपरेमध्ये एक शंखाला खूप पवित्र मानलं जातं. तर शंखध्वनी करणं म्हणजे आपल्यासाठी खूप पवित्र आहे. शंख हा शास्त्रोक्त पद्धतीनेही पवित्र आहे आणि युद्धकालीन ही युद्धासाठी वाजवला गेलेला रणशिंग सुद्धा आहे. तर त्यामुळे आमच्या घरात शंख वाजवायची परंपरा आहे. मी लहानपणापासून शंख वाजवतो, पण ती परंपरा इकडे पुण्यात आल्यावर थोडं लुप्त पावलेली मला वाटली. आणि विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना हे जाणवलं की समाज एकत्र येत नाहीये. सांस्कृतिक आपली धारावरतीच आहे की सगळे वाद्य, घंटा, तबला असेल, त्यानंतर आपलं रणशिंग असेल, शंख असेल, मोठा नगाडा असेल, हे सगळे वाद्य वाजायचे आधी. आता काय झालं, देवळात जाणारी पावलं कमी झाली आहेत. आपण 21व्या शतकात आलोय. कोथरूडमध्ये पुण्याच्या मातोबा मंदिर आहे, तिथे एक सामूहिक आरती आम्ही चालू केली 2014-15 साली आणि तिथे हा शंख वादन सुरू केलं. शंख वादन झालं, घंटा, मग आम्ही झांज घेऊन वाजवायला लागलो. ज्या बऱ्याचशा गोष्टी वाजवायला लागलो, त्याच्यामुळे समाज एकत्र झाला आणि ती सुरुवात तिथून झाली ना. आम्हाला वाटलं की हे असं केलं तर समाज एकत्र होतो, म्हणून 2017 साली आम्ही पुणे शहरात 75 ते 80 ठिकाणी असे विविध मंदिरांमध्ये आरती केंद्र सुरू केले. त्या आरती केंद्रामधनं मग लोकांना जेव्हा वाटतं की अरे खूप छान वाटतं, शंख वाजतोय आरतीमध्ये, पण लोक एकत्र यायला लागले. त्याची श्रद्धा देवावरची किंवा एकत्र होण्याची वाढायला लागली, जी याच्या आधी होत नव्हतं, लुप्त पावलं गेली. पण त्यानंतर 4 लोक एकत्र आले, तुम्ही छान वाजवता, आम्हालाही शिकवाल का, आणि आमच्या घरी वाजवू, आमच्या मंदिरात वाजवू. तसं ते 4 लोकांपासून शंख पथकाची सुरुवात झाली. आणि मग असा एक विचार आला सगळं आमची मित्रमंडळीचा की आपण हे करतोय तर हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. मग मी 2 वर्ष शंखावर खूप अभ्यास केला. मग तो सायंटिफिकली असेल, धार्मिक असेल किंवा वैज्ञानिक दृष्ट्या काय करायचंय. शंख निर्मितीपासून, मग शंख कसा निर्माण झाला, त्याच्या मागे दंतकथा काय आहे, पौराणिक कथा काय, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि ते मी लोकांना सांगत गेलो, तर लोकांना पटायला लागले. आणि मग तशी 2017च्या अष्टमीला, गोकुळाष्टमीला, त्याच्या मागे खूप काही कारण आहेत. गोकुळाष्टमीला पथकाची सुरुवात झाली. मग नंतर त्याच्या पुढे ते डेव्हलप होत गेलं. पथकाला नाव द्यायचं काय, सार्वजनिक कसं करायचं, मग ते कसं शिकवायचं, अशा गोष्टी सुरू झाल्या. मग 2017 मध्ये सुरू झाल्यानंतर केशव शंखनाथ पथक हे नाव उदयाला आलं. मग केशव काय, तर लोकांना आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरुड पुराणात शंखाचा उल्लेख आहे, समुद्र मंथनात शंखाचा उल्लेख आहे. पण तो शंख नक्की कोणी वाजवला, कधी वाजवला, तर आपल्याला सगळ्यांना एक चित्र दिसतं महाभारताचं. भगवान श्रीकृष्ण रथावर उभे आहेत, शंख वाजवत आहेत. मग लोकांना असं वाटलं की शंख हे फक्त रणशिंग आहे, युद्धाच्याच काळी वाजवलं जातं. पण नाही, खूप आपल्या पुराणामध्येचा उल्लेख आहे, पवित्र कामासाठी वाजवला जातो. समुद्र मंथनात एक 14 रत्नांपैकी एक रत्न आहे, हे असं वाजवलं गेलं. मग ते आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या नावाने, महाभारतात भगवान श्रीकृष्णाला केशव म्हणलं गेलंय, म्हणून केशव शंखनाथ पथक. त्यांनी धर्म संस्थापनेसाठी गीता सांगितले ते केशव. दुसरे केशव, केशव बळीराम हेडगेवार, ज्यांनी संघाची स्थापना केली. अशा दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन म्हणून केशव शंखनाथ पथक केलं गेलं. आमचा लोगो जरी तुम्ही बघितला तर महाभारतातले भगवान श्रीकृष्ण हातात शंख घेऊन वाजवणारे शंख आहे, तो आमच्या केशव शंखनाथ पथकाचा लोगो आहे. व पुढे हे 4 लोकांपासून सुरू झालेलं केशव शंखनाथ पथक 2017ला त्याची स्थापना झाली आणि आज 2025 मध्ये या पथकाचे 4,500 शंखवादक आम्ही निर्माण केले. पुणे शहरातलं ओंकारेश्वर मुख्य केंद्र धरून आम्ही ते अख्खे महाराष्ट्रात पसरवलं आणि आज आपले महाराष्ट्रात 4 शहरांमधून आणि पुणे शहर मिळून असे एकूण 25 केंद्र आहेत की त्याच्यात
शंख प्रशिक्षण मोफत दिलं जातं. त्याचं कुठलंही शुल्क आपण घेत नाही. आपलं पथकाचं कौतुक म्हणजे काय की पथकामध्ये 6 वर्षापासून 86 वर्षापर्यंतचे सगळे तरुण तरुणी आहेत. पुणे शहर ज्याचं सांस्कृतिक माहेरघर आहे, ढोल ताशा पथकांचं एक मोठं जाळं या शहरामध्ये आहे. पण तीच संस्कृती आपल्याला आपल्या आधुनिक संस्कृतीमध्ये पौराणिक संस्कृती पण एकत्र करायचं हे ध्येय केशव शंखनाथ पथकाचं. तर रोल काय होता की लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. राष्ट्र साधना, राष्ट्रहित आणि राष्ट्राचा असलेली सांस्कृतिक धारावर हे जपणं आपलं काम आहे. थोडं वाचनातनं छत्रपती शिवाजी महाराज का आलेत, भगवान श्रीकृष्ण का आलेत, मग यांचा जो आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे त्याच्यानुसार आपण काम करावं. ठीक आहे, आपलं शिक्षण जास्त झालं नसेल, आपली आर्थिक क्षमता जास्त नसेल, परंतु आपण आहे त्याच्यात समाधानी म्हणून समाजासाठी काय काम करू शकतो. भारत हा तरुणांचा देश आपण म्हणतोय, पण तो कधीतरी म्हातारा होणार आहे. पण ही तरुण पिढी जर योग्य दिशेने गेली, आपला समाज जर योग्य दिशेने गेला, म्हणून हे केशव शंखनाथ पथक स्थापना करायची गरज पडली. माझा रोल काय तर मी या पथकाचा प्रमुख आहे. हे पथक स्थापन मी केलं, ही संकल्पना माझी आहे, हा रोल माझा आहे. मग याच्यामध्ये आपण लोकांना चांगलं काय द्यावं, म्हणजे नुसतं शंख फुंकायला शिकवतो का, नाही, तर आपल्या आध्यात्मिक धरावर आपण त्या लोकांना आपल्या बोलण्यातनं देतो, आपली संस्कृती समजून सांगतो. शंख वाजवल्याने आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात हे सांगतो. पण चांगले परिणाम का व्हावेत की आधी वाईट परिणाम दूर व्हावेत म्हणून. हे पथक चालू करत असताना बऱ्याच रूढी आल्यात की शंख ओरिजिनल कुठे मिळावेत, डुप्लिकेट शंख कुठला, ओरिजिनल शंख कुठला. तसेच आपल्याकडे एक धार्मिक विवंचना म्हणता येईल महिलांबद्दल की महिलांनी शंख वाजवू नये, अशी एक धारणा आपल्या हिंदू समाजामध्ये आहे की त्यामध्ये असं म्हणतात की महिलांनी शंख वाजवू नये. आता त्या महिलांनी शंख वाजवून मग आई भवानी कोण होती, आई दुर्गा कोण होती, तिने हातात शंख घेतलाय, ती तर एक महिलाच आहे. म्हणजे ज्या आईच्या पोटातनं आपण जन्म घेऊन तर श्रीकृष्णाने शंख वाजवू शकतात, मग त्या आईने वाजवायचा नाही. एक मग तो शंख काय कुठला नादोष आहे का, शंख काही कुठला अपार्य आहे का, पवित्र आहे ना. मग तो पवित्र जर एका पवित्राने वाजवला तर काय अडचण आहे. तर याच्यात सगळ्यात जास्त त्याच्या शरीरावर परिणाम जास्त होतात. महिलांना ज्या काही आजार असतात ते जास्त जास्त याच्यातनं सुटायला लागलेत, म्हणून आपल्या पथकांमध्ये सगळ्यात जास्त महिला आहेत. त्याला आपण फाटा दिला की महिलांनी शंख वाजवू नये. अशा बऱ्याचशा काही आपल्या समोर आव्हानं येत गेली, पण त्या आव्हानाला सगळे शंखवादक असेल, मी असेल आणि शंख परिवार असेल, सगळ्यांनी आव्हान पेललं आणि आज परिवार मोठा झाला. ज्या गोष्टीसाठी मी काम करतोय, नितीन महाजन 3 गोष्टींवर काम करतोय. आपल्या पोटाचा उदरनिर्वाहासाठी सनिकेत बिल्डर मध्ये काम करतोय. सर्व प्रकारच्या लोकांना आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. चांगल्यात चांगलं प्रतीचं उच्च प्रतीचं घरं मिळावेत म्हणून आमच्या बिझनेस मधनं आम्ही लोकांना घरं उपलब्ध करून देतो. केशव शंखनाथ पथकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आरोग्य सुदृढ कसं राहील, आपलं शरीर सुदृढ कसं राहील याच्यासाठी शंख वाजवायला पाहिजे, हा एक संदेश मी सगळ्यांना देतो. जय श्रीराम.